अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना आजचा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी आरोग्यमय जाओ, सुखसंपन्न जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा हा व्हिडिओ अधिक मासामध्ये केली जाणारी प्रत्येक सेवा ही भगवान विष्णूंच्या कृपेने किती पटीने वाढते, म्हणजेच हजारो पटींनी 100 पटींनी फळ देणारी मानली जाते. आज मी तुम्हाला अशी एक प्रभावी सेवा सांगणार आहे जी अनेक भक्त श्रद्धेने करतात. या सेवेमुळे अडकलेला आपल्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी मदत होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जेणेकरून ही सेवा नक्कीच तुम्हाला फलदायी ठरू शकते. आता अधिक मास हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते. या काळामध्ये केलेला जप, दान, धर्म, सेवा हे अनेक पटीने फळ देणारे असते. आज आपण अधिक मासामध्ये अत्यंत सोपी पण प्रभावी अशी व्यंकटेश स्तोत्राची 3 रात्रींची सेवा कशी करायची, त्याने कुठले फळ प्राप्त होईल आणि त्याची जी सांगता आहे ती कशी करायची आहे, पूजा कशी करायची आहे, काय अटी नियम आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता सर्वप्रथम ही सेवा कोण करू शकतो, तर स्त्री, पुरुष, ज्येष्ठ, तरुण किंवा लहान मुले देखील असतील आणि त्यांना शक्य होत असेल तर ते देखील ही सेवा करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा काही जण 3, 11, 21 किंवा 41 रात्रींची करतात. आता ज्यांना शक्य आहे ते ही सेवा 41 दिवसांचीही करता, 21 दिवसांची करता, काही 11 दिवसांची करता आणि काही जण 3 दिवसांची करता. आता सर्वात सोपी आणि फल देणारी ही आपण 3 दिवसांची सेवा म्हणजे छोटी सेवा आपण आज बघणार आहोत, की जेणेकरून आपल्याला या सेवेचं फळ हे 100 पटींनी मिळेल. सर्वसामान्य भक्तांना सहज करता येईल अशी 3 रात्रीची सेवा. म्हणजे सेवेपूर्वीचे नियम नेमकं काय आहे, तर सेवेदरम्यान शक्य असल्यास ब्रह्मचर्य पाळायचं. आता जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते नित्यसेवेमध्ये देखील आहे. आता 15 ओव्यांचं असतं, त्यात 1 ते 8 मध्ये स्तोत्रच असतं आणि पुढे फलश्रुती असते. आता मूळतः शक्य असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, मांसाहार वज्र करायचा आहे, मद्यपान किंवा तामसिक आहार घेणं टाळायचं आहे. तामसिक आहार म्हणजेच कांदा लसूण तुम्हाला खायचं नाही आहे. याच्या काय अटी अशा खूप काही नाही आहे, तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही पाळा. तुम्हाला जर कांदा लसूण टाळणं शक्य होत नसेल तर तुम्ही कांदा लसणाचं सेवन देखील करू शकता, त्याची काही अट नाही आहे. परंतु मांसाहार बिलकुल करायचा नाही आहे आणि मद्यपान टाळायचं आहे. आता मन, वाणी आणि कृती यातून शुद्धता जर मिळाली तर बाकी सर्वच शुद्ध असतं, असं माझं तरी म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही मनापासून करा, मन लावून करा आणि स्वच्छ मनाने करा. म्हणजे आपण कोणाबद्दल वाईट विचार करतोय आणि भरभरून देवाची सेवा करतोय तर ह्या सेवेला कुठलंच पुण्य किंवा कुठलीच फळ तुम्हाला मिळणार नाही, कारण कोणाचं वाईट करून आपलं कधीही चांगलं होत नसतो. स्वामी भक्तांनो, एक स्वच्छ ठिकाणी आता तुम्हाला मी सांगते की नेमकं सेवा कशी करायची. आता एक स्वच्छ पिवळं वस्त्र घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला भगवान विष्णूंची फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे जे असेल ते ठेवायचं आहे आणि तुम्हाला कलश मांडायचं असेल तर तुम्ही मांडू शकता, नसेल मांडायचं तर नको मांडू देखील नाही शकत तर नका मांडू. त्यानंतर तुम्हाला एक कलश ठेवायचा आहे आणि पोथी ठेवायची आहे. तर पोथी ठेवल्यानंतर तुम्हाला मी ज्या ओव्या सांगितलेल्या आहेत त्या ओव्यांपर्यंत तुम्हाला स्तोत्र वाचायचं आहे आणि त्यानंतर फलश्रुती. आता तुम्हाला त्यामध्ये धूप, दीप, नैवेद्य असं करायचं आहे. आता ही जी 3 दिवसांची सेवा आहे ती तुम्हाला कोणत्या वेळेला करायचं ते आपण बघणार आहोत. तुम्हाला 11:15 वाजता अंघोळ करून म्हणजे स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून शांत मनाने देवासमोर बसून या सेवेला प्रारंभ करायचा आहे. सुरुवातीचे 15 मिनिटे तुम्ही विष्णू गायत्री मंत्र किंवा विष्णू लक्ष्मी मंत्र तुम्ही म्हणू शकता. सर्वप्रथम विष्णू गायत्री मंत्र ही 1 माळ जपावी.
ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. असं तुम्ही एक माळ घेऊ शकता. 11 वेळेला 21 वेळेला तुम्हाला जसं पटेल किंवा जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. यानंतर व्यंकटेश स्तोत्राचे 21 वेळा तुम्हाला श्रद्धेने पठण करायचं आहे. आता या स्तोत्रामध्ये ज्या 15 ओव्यांचं तुम्हाला मी सांगितलं आहे ती म्हणजे 21 वेळा म्हणजे 20 वेळा तुम्हाला 1 ते 8 ओव्यांची स्तोत्र म्हणायचं आहे आणि 9व्या ओवीपासून फलश्रुती ही एकदाच म्हणायची आहे, जी 21व्या वेळेला तुम्ही पठण करणार आहात त्यावेळेला. आता फलश्रुतीमध्ये श्रोताचे लाभ आणि महत्त्व असते, त्यामुळे 21व्या वेळी तुम्ही जेव्हा शेवट जो स्तोत्र म्हणणार असाल त्यावेळेलाच म्हणायचं आहे. आता या सेवेचे महत्त्व इतकं अनन्यसाधारण आहे मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते. अधिक मासामध्ये केलेली ही सेवा आहे ना इतकी फलदायी असते. आता तुमचं म्हणणं असेल की महिन्यामध्ये कधी करायची, तर गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकतात. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार तुम्ही त्याची समाप्ती करू शकता. आता समाप्तीला तुम्हाला जी पिवळी आपली डाळ खिचडी असते त्याचा नैवेद्य आणि शिऱ्याचा नैवेद्य गोड असा तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे. आता बरेच लोक म्हणतात की आम्हाला 11 वेळेला 21 वेळेला किंवा 41 वेळेला कसं करायचं, कारण अधिक महिना तर 30 दिवसांचा आहे. तर तुम्ही अधिक महिन्यामध्ये कधीही सुरुवात करून अधिक महिन्यानंतरही ही सेवा कंटिन्यू ठेवून वाचू शकतात, की जेणेकरून तुम्हाला अधिक महिन्यामध्ये मिळणारं प्रत्येक फळ जे आहे ते 100 पटीने मिळणारं असतं. आणि कधीकधी आपलं असं होतं की आपल्या अडचणी खूप असतात, परंतु आपल्याला सेवा छोटीशी करायची असते. पण नाही, जर आपल्या अडचणी खूप मोठ्या आहेत तर आपल्याला सेवा देखील त्यापेक्षा अधिकाधिकच करायची आहे. आपली अडकलेली कामे मार्गी लागतात आणि आपल्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी, सकारात्मक परिस्थिती निर्माण होण्यासाठी तुम्हाला ही सेवा नक्की फलदायी असे. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि समाधान या सेवेमुळे मिळते. आता याचं उद्यापन तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. 3 दिवसांची रात्र झाल्यानंतर 4थ्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवून नंतरून ती पूजा उचलू शकतात. आता बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं असतं की आम्ही एकदाच करू शकतो का, किंवा रात्री करणं शक्य नाही. जर तुम्हाला रात्रीचं पठण करणं शक्य नाही तर तुम्हाला दिवसातून जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. आता बऱ्याच जणांचे कमेंटमध्ये येतात की रात्री आम्हाला नाग दिसतो, साप दिसतो. हे बघा, तुम्ही भगवंताच्या चरणी जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला नक्की तेवढं संरक्षण प्राप्त होतं की तुम्हाला या कुठल्याच गोष्टींची बाधा होणार नाही आणि मनामध्ये असे कोणतेच विचार आता बरेच जण म्हणतात की आम्हाला भीती वाटते असं तसं, तर तसं काही नाही. इतकं प्रसन्न वाटतं, सकारात्मक वातावरण तयार होतं. 11:15 वाजता तुम्ही आंघोळ करून या सेवेला बसा, खूप छान वाटतं. तुम्ही या सेवेचा आनंद घेऊन नक्कीच बघा. मनापासून आणि श्रद्धेने केलेल्या प्रत्येक सेवा स्वामी महाराजांपर्यंत नक्की पोचते. भगवान विष्णूंसाठी हा महिना त्यांच्या सेवेसाठीच आहे. अधिक महिन्यामध्ये केलेली सेवा ही अनेक पटींनी फळ देते. आपल्याला जर आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा असेल तर हा महिना